पक्षावर निवडणूक लढवत खुली ऑफर तुम्हाला दिली आहे, तुम्ही काय सांगा? मला वाटतं की मला तर जे तिकीट दिली पहिले तर रवीजींनी दिली आणि रवीजींनी त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने दिलं आहे आणि बच्चू कडूंनी जे दादांनी खूप सिनियर आहे माझ्यापेक्षा, मी तर पहिला टर्म आहे माझं आणि ज्यांना वाटत होता की पहिली टर्ममध्ये खासदार काय करून दाखवतील जिल्ह्याचं, आज ते सुद्धा म्हणायला लागले की नवनीत राणा इज दी ओनली ऑप्शन अमरावतीसाठी. तर मला वाटते माझे कामाचं प्रतीक आहे, माझे कामाचं रिफ्लेक्शन आहे, तर त्यांना मनापासून धन्यवाद करते की जेही लोक 14मध्ये 19मध्ये विरोधात असून कामं केली आहे, आज जर ते म्हणायला लागले की नवनीत राणा हे फक्त ऑप्शन आमच्या अमरावतीचे विकासासाठी आहे, तर मला वाटतं आमचे गोरगरिबांचा, माझे मतदारांचा आशीर्वाद एवढा चांगले पॉझिटिव्हिटीनी आहे की विरोधकांनाही आता रांगेत उभे राहून आपले पक्षाचं ऑफर द्यायला लागले आहे. तर बस थँक्यू. रेडी रोल. मला वाटते की बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीने काल जे स्टेटमेंट केलं त्याच्याबद्दल मनापासून त्यांचा धन्यवाद करते. आणि आम्ही जेव्हापासून केंद्राचे इलेक्शन निवडून आम्ही गेलो आहे, माझ्या जिल्ह्याचा विकास, माझे आदिवासी लोकांचा विकास, माझ्या जिल्ह्याचा विकास स्पीडनी झाला पाहिजे आणि जे केंद्रामध्ये ज्यांचं नेतृत्व आहे ते आम्हाला मान्य म्हणून आम्ही त्यांच्यासोबत तेव्हापासून उभे आहे. 14मध्ये रवीजींनी विधानसभामध्ये देवेंद्रजींसोबत राहून त्यांना पाठिंबा दिला. मी केंद्रमध्ये जाऊन 19मध्ये सुद्धा मोदीजींसोबत आम्ही त्यांना पाठिंबा दिला, तेव्हाही त्यांच्यासोबत होतो, आजही आहे आणि उद्यासुद्धा मी त्यांच्यासोबत आहे. आणि एक घटक म्हणून आम्ही त्या युतीमध्ये आहे आणि त्याप्रमाणे त्यांची जी भावना माझे प्रती आहे आणि रवीजींची प्रती आहे ते त्यांनी काल बोलून दाखवली. कारण की काम करत असताना जो लोकप्रतिनिधी आहे, लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा जो व्यक्ती पहिले टर्ममध्ये राहून एक्सपेक्टेड नव्हता, विदाऊट एनी गॉडफादर आपले पाठीशी कोणी नसताना जनतेसोबत 24 तास त्यांच्या मदत राहून त्यांच्यासाठी काम करून देणं, मला वाटते कामाचा तो रिफ्लेक्शन आहे जे त्यांनी काल बोलून दाखवलं. तर मला आनंद आहे की इमानदारीने, डेडिकेशननी जर आपण काम केलं तर त्याची ओळख या पद्धतीने बाहेर येते. यापूर्वी म्हटलं होतं की येणारी त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही एक घटक म्हणून युतीसोबत आहे आणि ते सगळे निर्णय जेव्हा बाकी पक्षांचे सीटबद्दल होईल तेव्हा रवीजी आपल्या पक्षाची जी सीट आहे त्याच्याबद्दल ते आपले पद्धतीने तिथे डिमांड करतील. मला वाटते जितेंद्र आव्हाड दादांनी ज्या पद्धतीने त्यांचा स्टेटमेंट दिलं, पहिले तर पूर्ण देशाची त्यांनी माफी मागावं. ज्या विचारावर हा संपूर्ण देश चालते, मला वाटते जितेंद्र आव्हाडांजींना पक्ष ऑपोजिशनमध्ये बसणं हा आवरून नाही राहिला आहे आणि ते डायजेस्ट नाही होत आहे, म्हणून त्यांना आग्राची गरज आहे. जर तिकीटची गरज पडली तर ते रवीजींना फोन करू शकतात, ते तिकीट त्यांना अवेलेबल करून देऊ शकतात. कारण की सायकेट्रिस्टना जे मेंटली अपसेट जे लोक झाले आहे त्यांच्यासाठी जे त्यांना ट्रीटमेंट पाहिजे ते आग्रामध्ये नक्की भेटेल. भविकाल बच्चू